मुंब्रा येथे वाढत्या वाहतूक समस्येच्या पार्श्वभूमीवर आज मुंब्र्यातील सर्व रिक्षा युनियनच्या वतीने वाहतूक विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आयरे यांची भेट घेण्यात आली। यावेळी रिक्षा युनियनच्या प्रतिनिधींनी त्यांना निवेदन देत कौसा ते अमृतनगर या मार्गावर ये जा करणाऱ्या मार्गावर तात्पुरते रिक्षा स्टँड उपलब्ध करून देण्याची मागणी केली। रिक्षा चालकांना उभे राहण्यासाठी अधिकृत जागा नसल्यामुळे निर्माण होते, तसेच प्रवाशांनाही अडचणीचा सामना करावा लागतो असे युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे। त्यामुळे मुंब्रा ते अमृतनगर या परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावर तात्पुरते रिक्षा स्टँड देण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी युनियनच्या संचालक सह पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आयरे यांच्याशी संदर्भात सविस्तर चर्चा केली। संबंधित मागणीवर सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती युनियनच्या वतीने देण्यात आली आहे। भाईजान, आज सर्व जे रिक्षाचे युनियनची संघटना आहे त्यांनी एक पत्र दिलं आहे। मुंब्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत वाहतूक विभागाचे, नेमकं कशाबद्दल पत्र देण्यात आलं? रमजानचा पवित्र महिना चालू आहे आणि रमजानच्या पवित्र महिन्यात दरवर्षी रिक्षा चालकांना नाहक त्रास होतोय आणि त्या नाहक त्रासामुळं आम्ही वाहतूक विभागाला, मुंब्रा पोलीस स्टेशनला, सहाय्यक आयुक्त मुंब्रा प्रभाग समिती, वाहतूक DCP आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त यांना सर्वांना पत्र दिलेलं आहे का आम्हाला योग्य आणि तात्पुरतं 4 स्टँड जाणाऱ्या भागाला आणि 4 स्टँड येणाऱ्या भागाला असे 4 स्टँड दोन्हीकडे आम्हाला देण्यात यावे तात्पुरतं, रमजानच्या पवित्र महिना पार पाडल्यापर्यंत। एरिया कुठला आहे? ते अमृतनगर ते कौसा कब्रस्तान पर्यंत जाणाऱ्या भागात आहे आणि येणाऱ्या भागात पण कौसा कब्रस्तान पासून तर अमृतनगर पर्यंत असे आम्ही 4 सुचवलेले 4 जागे। आणि उद्या सहाय्यक आयुक्त मुंब्रा प्रभाग समिती यांनी पण आम्हाला बोलवलंय 12 वाजता तमाम युनियनच्या लोकांनी, आणि त्याच संदर्भात आज मुंब्रा ट्रॅफिक विभागात मीटिंग होती आणि त्या मीटिंग मध्ये ठराव झालाय का उद्याच्या मीटिंग मध्ये अतुल आहिर साहेब जे मुंब्रा वाहतूक विभागाचे आहे ते पण स्वतः तिथे उपस्थित असणार आणि आमचे जे तमाम 6 युनियनचे अध्यक्ष आणि पदाधिकारी ते पण तिथे उपस्थित असणार आणि रिक्षा चालकांच्या हक्कासाठी जे योग्य निर्णय घेतला जाणार। आणि उद्या 4 या साईडला आणि 4 या साईडला असं अतुल आहिर साहेबांनी सांगितलं का मी माझ्याकडून NOC देतोय आणि सहाय्यक आयुक्त मुंब्रा प्रभाग समिती त्यांच्याकडून पण उद्या NOC घेऊ आणि आपण दोन्ही साईडला 4 बोर्ड लावून घेऊ। यामध्ये कुठल्या संघटनांनी सहभाग दाखवला? यामध्ये महाराष्ट्र रिक्षा व टॅक्सी चालक मालक युनियन म्हणजे हाजी मोमीन यांची युनियन, शिवसेना इखलाकची युनियन, राष्ट्रवादी लतीफबाईची युनियन, संघर्ष आणि सहारा युनियन आणि न्यू मुंब्रा ऑटो युनियन अशा 6 युनियनने सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही रिक्षा चालकांच्या हक्कासाठी नेहमी उभा असणार आणि नेहमी लढू। या सर्व जे रिक्षा स्टँडची तुम्ही मागणी करतात तात्पुरतं, यामुळे मुंब्र्यातील जी ट्रॅफिक समस्या आहे संपवण्यात येणार आहेत का त्या तात्पुरता निवारण? नाही, या संदर्भ जे आम्ही तात्पुरतं मागितलं आहे त्याच्यात जे अनधिकृत प्रमाणे रोडवर पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर जे हॉकर्स आलेले आहे त्या हॉकर्सला तातडीने त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्यावर आळा टाकून तिथं जे आमचे प्रामाणिक स्टँड आहे त्याच जागेवर आम्ही स्टँड मागितलेले आहे। आम्ही दुसरी जागा सुचवली नाहीये त्यांना, जिथं आमचे स्टँड आहे ऑलरेडी त्याच जागेवर मागितलेले आहे। आणि हे जे आलेले हॉकर्स आहे जे महिन्याभरासाठी आलेले आहे आणि रिक्षा चालक हे मुंब्र्याची लाईफलाईन आहे। मुंब्रा स्टेशन पासून कोणालाही कौशाला जायचंय तर मुख्य मार्ग म्हणजे ऑटो आहे। रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये हे जे आमचा स्टँडचा इश्यू आहे, ही आमची मागणी आहे। प्रकर्षाने सगळ्या इंजिनने आम्हाला साथ दिली त्या मागणीसाठी आणि त्या मागणीसाठी ट्रॅफिक विभागाने आम्हाला बोलवलं होतं। आम्ही सगळ्या महानगरपालिकांना यांना लेटर दिलेलं आहे याबद्दल की आमची मागणी ही होती की आम्हाला अमृतनगर ते कौसा कब्रस्तान इथे जायला रिक्षा चालकांना थांबता येतं ना, पॅसेंजर भरता येतं। हे जे ट्रॅफिक व्हॉलंटियर आहेत जे लावलेले आहेत ट्रॅफिक व्हॉलंटियर ते एकदम म्हणजे वयाने बी लहान आहेत आणि त्यांना काही कळत नाही की रिक्षा चालकांना कुठं गाडी थांबवायची, फक्त ते
जायला सांगतात, गाडी थांबायला सांगतच नाहीत ते. त्यामुळे पॅसेंजर उतरवायचे कुठं आणि घ्यायचे कुठं, हा नेहमी म्हणजे रमजानच्या महिन्यामध्ये नेहमी हा भेडसावणारा प्रश्न आहे. त्यासाठी नेहमी आम्ही त्याचा पाठपुरावा करतो. ह्यावेळेस असं वाटतं की समाधान आम्हाला मिळेल यावेळेस, कारण का ट्रॅफिक विभागाने याला एकदम सहमती दर्शवलेली आहे. आणि उद्या आमची सहाय्यक आयुक्ताबरोबर मिटिंग आहे, आमची मुंब्रा प्रभाग समिती जे AMC आहे त्यांच्याबरोबर उद्या मिटिंग आहे. आणि मला वाटतं की हा तोडगा निघेल, आणि नाही निघेल आम्हाला कसं आहे विनाकारण संपावर जावं लागेल. पण आम्हाला असं वाटते, आशा वाटते की हे समजून आम्हाला घेतील, या ट्रॅफिकचा विषय ते समजून घेतील आणि याच्यातून ते मार्ग काढतील. नाही मार्ग काढला तर आम्हाला आमचा संपाचा हत्यार विनाकारण उचलावं लागेल. आणि रमजानच्या महिन्यात आम्हाला त्रास देऊ नये हीच अपेक्षा, आणि सगळ्यांना रमजान ईद आमच्या रिक्षा ड्रायव्हरची सुखाची जावं ही आमची अपेक्षा आहे. आणि डिजिटल महाराष्ट्रानं जे येथे येऊन आमचे बाईट घेतली त्याबद्दल त्यांचं एकदम अभिनंदन. अस्सलाम वालेकुम भाई, मैं पहले तो मेरे मुमरा शहर के रिक्शा चालक जितने भी थे जो बार बार आके ये कह रहा था कि भाई हमारे को अमृत नगर से लेके कौसा तक के ना गाड़ी में से पैसेंजर उतारने दे रहे और ना ही बिठाने दे रहे, ये बहुत ज्यादा कंप्लेंट हर साल की रहती थी. तो आप लोगों के लिए खुशखबरी है कि सीनियर साहब ने कहा है कि कल अपन दोनों साइड में इंशाल्लाह अल्लाह ने चाहा तो दोनों साइड में 4-4 स्टैंड अपने को मिलेंगे. और मैं सारे रिक्शा चालकों से अपील करूंगा कि जो स्टैंड अपने को मिल रहे, क्या जो स्टैंड, एक और बार बोलता हूँ, जो स्टैंड अपन को मिल रहे वो स्टैंड अपने को सिंगल लाइन में मिलेगा. तो मेहरबानी करके आप सिंगल लाइन में लाइन लगाना, डबल लाइन में जाना मत, क्योंकि डबल लाइन में जाने से ट्रैफिक होगी, पब्लिक को त्रास होगा आने जाने के लिए. तो मेरी अपील है सबसे, सारे रिक्शा ड्राइवर भाइयों से कि रिक्शा स्टैंड मिल रहा है और उस रिक्शा स्टैंड को रमजान के अंदर इस तरीके से वापरना कि जिस तरीके से हर साल आपको ये चीज के ऊपर लड़ना ना पड़े. ठीक है भाई, चलिए अल्लाह.